रायगडमध्ये हाय अलर्ट जारी। हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी दिसली संशयास्पद बोट। बोटीमध्ये शस्त्र सापडल्याची माहिती। पोलीस घटनास्थळी दाखल। बोटीची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश। हरिहरेश्वरमध्ये आढळलेली संशयित बोट ऑस्ट्रेलियन महिलेची। सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। बोट मस्कतवरून युरोपला जात असल्याची माहिती। नफेखोरीसाठी सर्वसामान्य ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू। तेलाच्या रिपॅकिंगसाठी सर्रास वापरले जात आहेत जुने डबे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांना केराची टोपली। न्यूज 18 लोकमतने केला भांडाफोड। प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष। बीड जिल्ह्यातील कामगारांसाठीची मध्यान्ह योजना राहिली कागदावरच। तब्बल 18,000 मजुरांना कागदोपत्रीच भोजन दिल्याची नोंद। बराक बदलल्याच्या मुद्द्यावरून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण। मारहाणीमध्ये पोलीस गंभीर जखमी। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। पालघरमधील रस्ते नसल्याने झालेल्या जुळ्या बालकांच्या मृत्यूचा मुद्दा विधानसभेतही झाला उपस्थित। अजित पवारांनी आदिवासी पाड्यातील रस्त्यांची मांडली व्यथा। मुंबईमधल्या बेस्टच्या एसी डबल डेकर बसचं केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते उद्घाटन। सप्टेंबर पासून येणार प्रवाशांच्या सेवेत। आणि राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अतिशय गंभीर। हृदयाचे ठोके मंदावल्याने राजू श्रीवास्तव पुन्हा व्हेंटिलेटरवर।